नमन करतो तुझला देवा, प्रयोग आमुचा सुखरूप व्हावा. नमन करतो तुझला देवा, प्रयोग आमुचा सुखरूप व्हावा. समोर बसले रसाल नमुने, प्रयोग आमुचा नीट जमू दे. समोर बसले रसाल नमुने, प्रयोग आमुचा नीट जमू दे. म्हणून करतो तुझला धावा, प्रयोग आमुचा सुखरूप व्हावा. प्रयोग आमुचा सुखरूप व्हावा. हॅलो गाईज, मग कसे आहात? भरपूर कार्यक्रम झालाय, सर्व बघितलंय सगळ्यांनी. आता मी इथे आलोय तर तुम्हाला वाटेल अरे यार हा काय परत लेक्चर द्यायला आलाय, काहीतरी करायला आलाय, काहीतरी बोलायला आलाय काय. पण मी काय लेक्चर द्यायला किंवा काय करायला आलेलो नाहीये. मी आलोय कुणालची स्टोरी सांगायला. आता कुणाल काय आहे, कोण व्यक्ती आहे, कसं आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही. कुणाल हा मी सुद्धा आहे, कुणाल हे सुद्धा आहे आणि कुणाल तुम्ही सुद्धा आहात. आता हा कुणालची काय स्टोरी आहे ते आपण बघूया. लेट्स स्टार्ट. फैमिली, गेम्स टाइम की बेल बज चुकी है. सभी जन शांति से गेम खेलेंगे. क्लियर है? यस. कुछ बता रहे नहीं, इससे पूछ रहे थे ये भाई तेरे को बोला था ना 4 दिन में फिर से आ जाएगा. आज से 4 बिस्किट मेरा. भाई इसने शहर आजा मेरे गाड़ी में बैठ जा. आजा मेरे गाड़ी में बैठ. आई बाबाच्या गाडीत हे बाजू रहा है बंटा. कैसे है? कब आया तू? हाँ, कब आया? कैसे है? अबे अभी तो तू गया था. क्या हुआ रे? कुछ बोलते नहीं. कुछ बोलते थे यार. इधर 6 महीना रह गए कि मैं भोपू का लैंग्वेज भी सीख गया. भाई ने सॉलिड मार लिया लगता है. कुछ बोल ही नहीं रहा. कुछ बोलो तो वो खाएगा. अभी आवाज कम. के तुमको मारा के लेके क्या? क्या है अभी ग्रुप क्या बना के रखे हो? बात कर रहे तुम लोग मालूम है उसको छोड़ी है ना, ग्रुप बना के बैठा है. अलग हो जाओ, अलग होके बैठो. अच्छा, इसका तो रोज का आना जाना रहता है. क्या हुआ बताना भाई. तकलीफ है क्या? अपन तो छोड़िए. अपन का रिपोर्टिंग कोई निकाला. क्या हो गया? बोल क्या हुआ? अरे 3 दिन हो गया भाई, कब से आया बोल नहीं रहा. चल ना देखते हैं क्या हुआ भाई. बोल कुछ तकलीफ है क्या? टेंशन मत लेने का. अभी भी तेरे को प्रोसेस मालूम है. 6 महीना निकाल के गया. समझ में ना. टेंशन नहीं लेने का. अपन है तेरे साथ. ठीक है. जो कभी मैंने मैट्रेस गिरा किया पेशेंट ने वो लाके रखने गए. ठीक है. मैं आता है. मिलते हैं. चल. भाई 3 दिन हो गया, भाई ने लगता है सॉलिड मार मारेला है. कुछ बोल नहीं रहा. बुरा मान लिया रे. हाँ भाई बोल नहीं रहा. 3 दिन हो गए. बोलना भाई, कुछ तो बोल तो सही. बोल. मैं माल भी नहीं मारा है. मैं उसमें क्या हो गया इसको? इधर आ, इधर आ. इससे गुस्सा हो रहा है भाई. फैमिली गेम्स टाइम वाइंड अप. चले भाई मेरा गेम्स टाइम वाइंड अप करने का. बाद में बोलना तुमने. मालूम है झांसी दिया था वहाँ पे रखना.
अभ्यासाला पण लागलाय. क्या बात आहे. हो सुधारणा तर दिसतेच आहे, प्रकृती पण सुधारली हो खूप. खूपच सुधारली. अभ्यास एकदम जोरदार चालू आहे वाटतं. अरे कुणाल, कुणाल? अरे काका आलाय बघ. अरे काका, अरे असू दे असू दे असू दे. मन लावून अभ्यास चाललाय हो. वाटतं. आपण आलो त्याच्याकडे पण लक्ष नाही त्याचं. काय म्हणतोस कुणाल? तब्येत कशी आहे? मी काय म्हणतो, हे आता कुणाल आलाय, हे छानच झालं, उत्तम झालं. आणि तो व्यसनमुक्त होऊन आला असेल तर देवच पावला. पण आता त्याच्या परीक्षा आहे. तू आणि वहिनींनी आता लगेच एवढं जागा हवं होतं सारिकाकडे. आणि आज 6 महिने तिकडे होतो. त्या बाळणपणात पण सारिकाच्या जाता आलं नाही. दोघे आता होता वेळावर बाळाचं पोट अरे असणारच ना, मी पण आहे वगैरे. अरे कुठल्या आई वडिलांना वाटत नाही आपलं नातवंडाचं तोंड पाहावं म्हणून, हा? पण कुणाल, मी काय म्हणतो, आम्ही जसे आजी आजोबा झालो तसा तू देखील मामा झालाच ना. मग तुला नाही येत गावी सरिताकडे? आता पोर्शन बाकी आहे ना अभ्यासाचा. 6 महिने तिथं होतो अभ्यास कुठे झाला? बरोबर आहे, अभ्यास चालू आहे ना मोबाईलवर. रेफरन्ससाठी काका. रेफरन्स साठी मोबाईल लागतो बालच्या पिढीला. आपल्या काळी असं काही नव्हतं. हो आपल्या काही असं काही नव्हतं. कालाय तसं झालाय तसमय. तर मी काय म्हणतो, आपली निघायची वेळ झाली ना. मी गायला कोणी हो, हो, चालतं. बोलत बसतो. बस होणार. आलायस तू. मला सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. हा? चला, सरिताकडे आम्ही चाललो. 5 दिवसासाठी चाललो. हा? काही टेन्शन घेऊ नको. व्यवस्थित तुझा अभ्यास मन लावून कर. हा? आता आजची गाडी आहे आणि 5 दिवसांनी आम्ही येऊ. फोन करू आम्ही. हा? अरे हे काय सामान घेऊन आलो. बहिणी कुठे आहे? मी ऑफिसला आहे. तुला जाऊन आपल्याला पिकअप करावं लागेल. का? आता काही बाळा सारिकाच्या बाळासाठी तुला शॉपिंग पण करायची. हो, तर हो. जाऊन तिला आधी ऑफिसला पिकअप करावं लागेल. त्यानंतर आपण गाडी करू. असं म्हणतोस? हो. बरं चल. चल गुणा निघतोय आम्ही. तुझं रात्रीचं जेवण पण तिने करून ठेवलंय. मी गरम करून जेवायचं. तुझे गोळ्यांनी हो, औषधं व्यवस्थित घे रे बाबा. वाडेकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी औषधं पूर्ण चालू करू. मी आल्यावर बघू एकदा फॉलोअपसाठी आपण जाऊ. एकदा फोन तरी नव्हता सर. फॉलोअपसाठी नीट काळजी घेतली. जेवणाची व्यवस्था कामात कापून समोर केलेली आहे. तिथे नीट जेवण समोर जेवण. नीट काळजी घे, अभ्यास कर आणि काय वाटलं मला फोन कर. माझा फोन नाही लागला. मला फोन कर. त्याचा फोन नाही लागला तर नाही तर सांगत बसशील रेफरन्स साठी मोबाईल वापरत होतो, बॅटरी नव्हती, हा लागला नाही फोन. हा तसं करू नको बाळा. काळजी घे. चल चल, येऊ आम्ही. चल चल आपण निघूया. हा? चल तर काळजी घे. अच्छा सब लोग गए दिवाली को बुला. हेलो दिवाली, किधर है भाई? हाँ यही पे कुणाल भाई, तू तो भाई दिया जाके भूल गया अपने को। हाँ अरे बस क्या भाई, मैं तो भूलेगा. क्या सीन बाकी बता। है किधर तू? यही पे रहे एरिया में, तू बता ना कब मिल रहा है? भाई आज ही मिलना है. क्या बात कर रहा है? मतलब वहाँ का सीन है? मेरे माँ बाप गए गाँव, अभी 5 दिन के बाद ही आएंगे. एक नंबर। बोल फिर क्या करना है सीन? एक मैं लोखंडे को 500 रुपए जीपे किया, उसको बोला अल्मोड़ा का भारी वाला माल लेके आने का. अरे अपना उसी वाला ना। दारू का टेंशन मत ले, अपने पास स्टॉक पड़ा है. बताओ मत किसी को. नंबर एक नंबर। चल पहुँचते हैं हम। हेलो हेलो हेलो. हाँ बोल ना। तो सुन, आते टाइम में ना 7 बजे के पहले आना. क्यों रे, क्या सीन? अरे मेरे बाप ने वॉचमैन रख के गया ना जोशी काका सामने. तो सुन, आते टाइम में ना बुक टिक लेके आना पढ़ाई करने के लिए. मैं बोला उनको तो कि हम लोग पढ़ाई करने बैठने वाले. क्या हाँ जाए ठीक है। 7 बजे के पहले आ भाई, जल्दी आ. हाँ भाई पहुँच रहे, निकलने दो रे। हाँ भाई चल भाई. तेरे बाप का घर कितने लोग के बजा रहे भाई कितना मोटा हो गया ये। हैं. भाई खाली टिकट ना दिया अपना घर.
क्या बोलते भाई यहाँ तो स्टैश है दारू की पार्टी भी है यहाँ तो चिकन चिकन अरे मेरी माँ बना के गई थी ये हम लोग भी खाएंगे क्या? ऐसा क्या है? ऐसा ऑर्डर तेरे लिए इसको भी काटू चिकन देता चालू करते अपन टाइम ज्यादा है अभी अपना अरे पानी मत से तो क्या तुम्हारा ही देख रहे मेरा ग्लास गिलास नहीं भागले बाटी दे मजाक कर रहे रे जोशी तेरी माँ मालिक आवाज बंद लाइटर है क्या बना बना ये भाई गाना मत कर
आपको कहीं करे दिया प्रो ये पीने दे रहे उसको पीने दे। मेरे को बस कर चल ढूंढना है ये बस बना दे ले लो ये नीचे मेरे को पहिला भाई को पहिला भाई को पहिला लाईन पहिले का? हा हे भाई पहिला लाईन बायको भाई आयलाय भाई रिया बसेल क्या? एक चड्डी में मुतरा अरे वो बता दो ये चल अलमेड़ा तो माल लाया मैं अलगुड़ा अलमेड़ा इसको मत जा इसको मत मैं एक कुछ नहीं तो ए भाई तू ड्राइवर ऐसा हो गया जानते तू मत ले लू बना भाई झाड़ी बना ये दीवारी अरे बाप अरे क्या हो गया तिवारी अरे तिवारी तिवारीला बांधून अरे भाई पुलिस नाही ये कोण आहे रे? काय करलंय सगळं काय घराची काय व्यवस्था करून ठेवलीस तू काय 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 1 लाख काय करायचं बोलण्या पलीकडे येत आहे अरे तू 6 महिने गेलास तिकडे मला तू सुधरून आला अशी आणि हे आम्ही गेल्यावर 5 दिवसात तुझी सगळं काय घराची काय अवस्था करून अरे ठेवली बाबा खाली करा. अरे खाली क्लास काय खाली क्लास कळतंय तुला तो काय बोलतोय काय करायचं तू शांत हो तू शांत राहा नाही कळणार रे त्याला नाही कळणार बघ, ऐकायला पण येत नाहीये त्याला कशाला पाठवलं कोणाला पाठवलं म्हणतोय तो कसं राहिला काय खाल्ला कधी झोपला याची आपल्याला जणू काही काळजीच नव्हती हो तुम्ही मला तिथे त्या नरकात पाठवलं ते डाळीत पाणी पाण्यात डाळ ते करायला होत नाही कधी म्हणून तर नरकात पाठवलं या बापला जाऊ दे. शांत राहा. काय सांगायचं काही सांगू नको सांगितलं मला थेट सांगून. कामी घेतात काय समजावं आता त्याला माझ्या सगळं सहनशक्ती पलीकडचं मला कुठं सहन होते तुला ठाऊक आहे पुन्हा तुला काही खूप आनंदाने पाठवलेलं नव्हतं सेंटरमध्ये अरे तू गेलास ना तेव्हा ह्यांना प्रायव्हसी मिळाली प्रायव्हसी तुमच्या भाषेत प्रायव्हसी प्रायव्हसी त्याची लिबर्टी आहे ना तुझ्या आईने आणि बाबाने खूप घेतली ठाऊक आहे तुला तू गेलास तो दिवस श्रावणातला पहिला गुरुवार होता तुझ्या आईने लगेच लिबर्टी घेऊन गुरुवारचा उपवास सुरू केला कडक मग गुरुवार विचारू नको शनिवार विचारू नको सोमवार विचारू नको चतुर्थी एकादशी असे सगळे उपवास तुला ठाऊक आहे तुझी आई एक डायबिटिक पेशंट आहे आणि डायबिटिक पेशंटने औषधोपचार करायचे असतात वेळच्या वेळी जेवायचं असतं पण नाही तुझ्या आईने ऐकलं नाही अरे शुगर हाय झालं तिचं शुगर हाय झालं एकदम 400च्या वर जरा हॉस्पिटल मध्ये नेलं नसतं आणि वेळेच उपचार झाले नसते ना तर कोमात गेली असती किंवा स्वर्गात पण तुला काय म्हणणार तुला कारणीभूत आहे
नाही रे, तो कारणीभूत नाहीये, कारणीभूत आपण आहोत. त्याला काय खाऊ, त्याला काय खाऊ तुला माहिती कोण? तू म्हणतोस ना फोन नव्हता, काही नव्हतं, मला कुठल्या फॅसिलिटीज नव्हत्या. हा फोन असून तू काय केलं असतंस रे? हे असं मित्रांनो बोलून आज करायचं ते केलंच ना तू. अरे तुला वाटतं की तुझी काळजी नव्हती आम्हाला म्हणून? काळजी नव्हती. यायचे ना तुझे मेसेज, तुझी पत्र यायची, पत्र. इथे जीवाला व्यवस्थित मिळत नाही, डाळ पाण्यासारखी असते, खायला व्यवस्थित मिळत नाही. काहीतरी पाठवा चमचमीत, निरन फरसाण, 1 किलो फरसाण हा पाठवायचंच ना मेसेज मध्ये. क्रीमची बिस्किट, क्रीमची बिस्किट पाठवायचं ना. इथे तुझे आई वडील कशा काळाला त्यांच्या घास जात नव्हता, घास. तुला काही ठोकले पडले? तुला एवढं तरी आठवत आहे आम्ही आता सरिताकडे का गेलो होतो ते? सरिता तुझी बहीण बाळण झाली. बाळणपणासाठी तिला इथे बोलवायचं, माहेरी बोलवायचं, अशी तुझी बापाची आणि तुझ्या आईची खूप इच्छा होती रे. मग काय हा गेला तुझ्या जिजूंकडे. काय म्हणाले माहिती तुझे जिजू? नाही पाठवलं त्यांनी. काय म्हणाले तुला ठाऊक आहे? त्यांनी विचारलं ह्याला, तुझ्या बापाला, आमच्या नातवंडाने पहिला श्वास घ्यायचा स्वच्छ हवेत, पवित्र सुंदर वातावरणात, की तुमच्या घरात चरस आणि गांजाने गोंगट झालेल्या, रोगट झालेल्या वातावरणात? काय उत्तर देणार होता तुझा बाप? नाही देऊ शकला. तो झालेला अपमान आहे ना, तो अपमान गिळून तुम्ही असं आहे असं काय ते मारत होता ना दम, त्या अपमानाचा आवंडा गिळून तुझा बाप निमूटपणे परत आला तिला. आणि काही तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. तिथे ठेवलीच नाही रे. ओळख माहिती का तुला? ह्याची काय ओळख आहे आणि तुझी काय? तुझ्या बापाची नवीन ओळख तुला ठाऊक आहे का? हा? कुठेही विचारलं प्रशांत रणदिवे कुठे राहतात, सगळे विचारतात कोण प्रशांत रणदिवे. तर त्यांना सांगावं लागतं की सेक्टर नंबर 5, सारंग बिल्डिंग, 4था मजला. तरी नाही. काय विचारल्यावरती म्हणतात माहिती? अच्छा वो कुणाल, वो ऐसा बोलो ना मामो, वो कुणाल गांजाडी का बाप ना. ती तुझी नवीन ओळख आहे. याने दिली. काय मिळालं असतं? तुला छान शिकवावं, इंजिनियर करायचं म्हणून एवढी लाखोची फी म्हणजे तुझ्या बापाने. खरं तर कुणाल तुला या गोष्टी माहित नाही. तुला माहिती असायची काही शक्यता देखील नाही. लॉकडाऊन नंतर ना तुझ्या बापाचं कॅन्टीन, कॉलेजचं कॅन्टीन एवढं काही व्यवस्थित चालू नाही, काही धंदा होत नाही. पण तरी पण त्या कॉलेजला माझ्या मुलांनी शिकावं, शिकून काहीतरी नाव कमवावं, मोठं व्हावं, तुझं काहीतरी करिअर व्हावं, एवढीच त्याची इच्छा आहे. अजून काय असणार? कुठल्या आई बापाला वाटतं की आपल्या मुलाला कुठेतरी आपल्या नजरे आड कुठेतरी ठेवावं? सेंटरमध्ये पाठवलेलं ना, त्याचे पैसे पण लोकांकडनं उसने घेऊन बापाने भरले तुझ्या. तुला जे लागेल ते पाठवत होता. एकाच अपेक्षा होती रे की यावंस, परत तो पहिल्यासारखा होणार, निर्व्यसनी, निरोगी असं बनून यावं असं वाटत होतं तुझ्या बापाला. चल प्रशांत, काय करायचं आता? काय करायचं? काय करायचं? चल उचल त्या बॅगा, इथून जाऊ सरिताकडे, वहिनींना घेऊ आणि जाऊ आपण गावी. आता तो मोठा झालाय नाही का, त्याचे निर्णय तो घेऊ शकतो, त्याचं शिक्षण तो करू शकतो. कशाला इथे हाल करत जगतोयस? चल जाऊया आपण. चल घे बॅगा. नाही बाबा, तुम्ही कुठे नाही जायचं. मग काय करायचं? काय करायचं आम्ही? चूक माझी आहे, तुम्ही बघणार. हे घ्या मोबाईल, लावा ओंकार सरांना फोन काय करायचं? तुझी लायकी बाबा, माझी लायकी नाही, पण मला एक चान्स द्या प्लीज. काय करायचं हेमंत तू सांग.
बघ, चूक झाली तुझी. ही असेल मात्र तुझ्यासाठी शेवटची संधी. नाहीतर कोण आहे बाप करणार रे? कोणी करत नाही. नंतर ना हे आलेले ना तुझे असले मित्र रस्त्यावरती जाऊन तिथे बसायला लागेल. बघ, सगळं आहे तुझ्या हातात आहे. आम्ही काय, आम्ही शेवटी तुला मदत करू शकतो. सेक्टर मधले सर तुला मदत करू शकतात. निर्णय तुला घ्यायचा आहे. तो म्हणतो कर सरांना. फैमिली सब लोग यहाँ ध्यान देंगे. अभी लाइट बोल रहे हैं अपने मैटर पर शांति से सो जाएंगे. ये क्या था? क्या होता है? ऐसी टॉयलेट देने का, मैटर्स गिला नहीं करने का, क्या होता है? क्या होता है तुला? सोया नाही? नीट आहे? झोपच लागत नाही. अरे मनामध्ये सारखे सारखे तेच विचार येतात. आपण इकडे येतो, 6-6 महिने राहतो, परत घरी जातो, परत घरी जातो, परत इकडे येतो. काय करणार? अरे आपला इतिहासच सांगतो. कस्तुरी मृगाच्या मागे राम गेला होता, सीता नाही. तर त्याची शिक्षा रामाने नाही भोगली तर सीताने भोगली. असं तुला वाटत असेल की ते इथे येऊन तू शिक्षा भोगतोय, तर तसं नाही रे. तरी शिक्षा तुझे आई वडील भोगतोय. ते तर भोगतात आहे, पण आपल्यामुळे त्यांना पण त्रास होतोय. अरे शेवटी तुझ्या आई वडिलांना तुझी काळजी आहे रे, तुझ्या भविष्याची, तुझ्या आरोग्याची. अरे काय ते नाव आहे रे? ते केविन होणा प्रयत्न करतात तुला नशेपासून दूर ठेवण्याचा. समजलं? मला एवढं चांगलं समजवलं. आता मी निश्चय केलाय की आता याच्या पुढे मी कधी रिलॅक्स कसं असतं माहिती आहे का? पुन्हा समजा तू गाडी चालवतोयस आणि तुझी गाडी बेफान वेगाने चालली आहे. रस्त्यामध्ये एका साईन बोर्डवरती तुला दिसतंय की वाहन सावकाश चालव, पुढे धोकादायक वळण आहे. पण ते तू वाचून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करून तू तशीच त्या वेगामध्ये गाडी पुढे नेतोय आणि अपघात होतो. त्याच्यात चूक कोणाची? ते बोर्ड लावणाऱ्याची, बोर्ड घेणाऱ्याची का तुझी? हेच तर आहे. अरे मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक, आणि तू ब्रेक लावत नाही. आपण इथे बसलेले सगळे कोणीही ब्रेक लावत नाही. त्याच्यामुळे हा ब्रेक लावण्याचा प्रयत्न कोण करतं? इथे बसलेल्या सगळ्यांचे आई वडील, भाऊ बहीण किंवा वेलविशर. तो ब्रेक आपण न लावल्यामुळे त्यांनी लावलाय आपल्याला नशेपासून दूर ठेवणार. बस आता मनाचा ब्रेक लावायचा आहे. त्याच्या पुढे सोबत राहायचंय. परत घरच्यांना पण त्रास नको आणि आपल्याला पण त्रास नको. पण जरूर आलं मी असं. बघ तुला हा तुझा निर्णय फायनल आहे, योग्य निर्णय घेतलास. आणि याच्यात बरोबर माझी तुला सांगत आहे, आपलं प्रोसेसर दिलंच आहे यार की आपण एकमेकांची मदत करायला लागतो. आणि इथून गेल्यानंतर आपण दोघे सोबत राहणार नाही. नवीन वर्षाची सुरुवात आपण सोबत म्हणूनच करू आणि इतरांना पण नशेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? अरे पुन्हा वाचता वाचता लेखकाने एक उत्तम वाक्य लिहिलंय. खूप छान वाक्य आहे. आजच्या भयान रात्रीच्या गर्भात उद्याचा सुवर्णमय उषक्काल जन्म घेत असतो आणि आपला उषक्काल आता झालेला आहे. ए लांडगे, लाईट्स ऑन करायची वेळ झाली. 5-5 मिनिटं सोडू का? चल पुन्हा मॅटर चालवायची वेळ झाली. God grant us serenity to accept the things we cannot change, courage to change the things we can, and wisdom to know the difference. ऑन
ऑन द डाईस मी बोलू इच्छितो सगळ्या कलाकारांना, प्लीज ऑन द डाईस यावे सगळ्या कलाकारांनी. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांना. जाता जाता मी आधी हेमंत सरांना रिक्वेस्ट करेल की त्यांचा तो थॉट प्रोसेस काय होता या नाटकाच्या पाठी. उषक्काल, हा उषक्काल कसा झाला, काय त्याची संकल्पना होती, त्याबद्दल थोडं सांगावं. संकल्पना वगैरे अशी काही हे नाही विशिष्ट. बेसिकली 6 महिन्यामध्ये माझं पण इथे जे आहे वास्तव्य आणि त्या ह्याच्यातमध्ये मी पाहतो तर इथे सेंटरमध्ये आल्यावरती जो आपण स्वतःवरती काम करायला पाहिजे, प्रोग्रामवरती फोकस करायला पाहिजे, तर आपण ह्याच विवंचनेमध्ये लेखामध्ये अडकून राहतो की अरे का मला इथे टाकलंय, काय करायचं, पुढे जाऊन काय, हे काय वगैरे हे सगळं. तर त्याच्याने मी जो गेम्स टाईम असतो वगैरे किंवा आपला फ्री टाईम असतो त्या ह्याच्यामध्ये बघायचो, बोलायचो वगैरे. तर प्रत्येकाला असं वाटायचं. आणि एक दुसरी गोष्ट जाणवली की इथे सेशन्समध्ये वगैरे आपल्याला वेगवेगळे जे आपले हे येतात, सर येतात, राहुल सर असतील, चैतन्य सर असतील वगैरे, हे आपल्याला पूर्ण त्यांच्या सेशनमध्ये आपल्या प्रोग्रामच्या दरम्यान आपल्याला सगळं सांगत असतात. रिलॅक्स होण्याबद्दल, रिलॅक्स होणं ही एक मोठा हे असतो तो आपल्या ह्याच्यातनं. तर त्याच्याबद्दल आपल्याला ते अवेअर करतात. पण आपण म्हणजे नाटकात जो एक तो संवाद आहे की पुढे धोकादायक वळण आहे, अपघाती वळण आहे किंवा अपघात प्रवण क्षेत्र आहे, तर असा तो बोर्ड लावलेला असतो. पण तिथे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमचा अपघात हा होणार आहे वगैरे. तर त्यामुळे आपल्याला असं त्या ह्याच्याप्रमाणे सर, इथले सगळेच स्टाफ किंवा सगळे आपले जे मार्गदर्शक काउन्सिलर्स वगैरे येतात ते आपल्याला सांगत असतात. पण तरी पण गेल्यानंतर असं पाहायला मिळालं, म्हणजे वाईट पण वाटलं आणि खूप, की इथे गेल्यानंतर 3 महिने 6 महिने जे काही प्रोसेस कालावधी असेल त्याच्यानंतर गेल्यानंतर काही दिवसातच परत रिलॅक्स होऊन त्यांना इथे परत यावं लागलं. तर त्याबद्दल असं कुठेतरी वाटत होतं. म्हणून हे केलं की बाबा एक मनोरंजनाच्या ह्याच्यातनं आपल्याला कसं हे थॉट मांडता येईल एवढा फक्त विचार होता. आणि त्यासाठी म्हणजे सरांनी, आपल्या आवटी सरांनी, ओंकार सरांनी, सगळ्याच स्टाफनी वगैरे मार्गदर्शन केलं. आणि सगळ्यात कौतुक म्हणजे आहे की ही मुलं सगळी टीम, म्हणजे असं कोणी काही प्रोफेशनल स्टेज ॲक्टर नाही आहे किंवा हे नाही आहे, पण सांगितल्यावरती पटकन त्याचा हे समजून, तो कंटेंट समजून त्याच्यावरती लगेच रिॲक्ट होणं. आणि कारण हे आपल्यातलीच गोष्ट आहे. म्हणून ते नाटकाच्या आधी तुझ्या हे होतं ना, तुझी अनाउन्समेंट केली की ही एका कोणाची गोष्ट नाही आहे, फक्त सगळ्या कोणाची, जो तुमच्या आमच्या कोणाच्यातलाही असू शकतो, रिलॅक्स होऊ शकतो. मी पण उद्या कदाचित रिलॅक्स होऊ शकतो. तर तेव्हा काय करावं ते आपण इथे जे आपल्याला मार्गदर्शक, आपले काउन्सिलर मार्गदर्शन करतात, तर त्याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे. आणि सगळ्यांच्या म्हणजे मेहनतीला मी परत सिलेक्ट करतो. तर चला मित्रांनो, भावांनो, फॅमिली, आता असं आपला कार्यक्रम संपन्न झालेला आहे. 31 डिसेंबर आहे, 2025 आहे. मी मान्य करतो की या वर्षामध्ये भरपूर बांधव, कधी 6 महिने, 8 महिने, किती महिने तुम्हाला झाले असतील, तुम्ही इथे टाइम स्पेंड केला है. हिंदी में भी मैं बात करूंगा कि आपने जितना भी यहाँ पे टाइम निकाला, आपने बहुत कुछ सीखा है, बहुत कुछ सिखाया है, बहुत कुछ सीखा है लाइफ में आगे क्या करना है. तो ईयर एंडिंग के साथ मैं आपको बस वही मैसेज देना चाहूँगा कि सोब्राइटी इज अ जर्नी. इस जर्नी पे आप बने रहे, खुश रहे. और मैं सबको थैंक्स बोलना चाहूँगा, स्पेशली आउटी सर, संतोष सर, सब स्टाफ, आपके लिए, सब पार्टिसिपेंट्स के लिए बहुत बहुत धन्यवाद इस प्रोग्राम को सक्सेसफुल बनाने के लिए. सबके लिए बहुत बहुत धन्यवाद. फैमिली, आपने 2 दिन से जो इतने अच्छे सपोर्ट करके ये प्रोग्राम देखा एंजॉय किया, और जितने लोगों ने पार्टिसिपेट किया था, सिंगर, डांसर और ड्रामा वाले, सबने बहुत अच्छा काम किया और आपका भी बहुत अच्छा साथ रहा. थैंक यू वेरी मच. थैंक यू. फैमिली, तिवारी के लिए जोरदार तालियां. और ऑब्वियसली एंकरिंग एक ऐसा फील्ड है जो मैं काफी सालों से करते आ रहा हूँ, यहाँ पे भी, बाहर पे भी, प्रोफेशनली भी. हेमंत सर ने मेरा इस बार साथ दिया है, तो हम दोनों के लिए भी
I am very happy to जोरदार टाळ्या. thank you so much. Thank you so much. Thank you.